मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मुंबईच्या कमाल तापमानामध्ये वाढ। हवामान विभागाच्या सांताक्रूज केंद्रामध्ये 35°C कमाल तापमानाची नोंद। पुणे विद्यापीठाचा कुंभमेळा निर्णय वादाच्या भोवऱ्यात। श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रेडिट मार्क्स देण्याच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनांचा विरोध। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीचा एसटीला फटका। वाहतूक कोंडीच्या तिसऱ्या दिवशी 66 शिवनेरी बस रद्द। त्यामुळे एसटी पुणे विभागाचे 12 ते 15 लाखांचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव हार्बरची लोकल सेवा 3 महिने बंद राहणार। वांद्रे खार दरम्यान जुन्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार। मुंबईतील गोरेगाव परिसरामधील एका इमारतीला आग। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। ठाण्यात मुकबधीर मुलीवर वडिलांकडूनच अत्याचार। मुलगी गर्भवती राहिल्यानंतर 16 जणांच्या डीएनए टेस्ट। मुलीच्या जन्मदात्या बापानंच अत्याचार केल्यानं खळबळ। दक्षिण मुंबईमध्ये घटनेबाबत गुन्हा दाखल। अधिकची चौकशी सुरू।